दिल्लीतल्या यशस्वी आंदोलनानंतर आता कॉकरोच जनता पार्टीची पुढची दिशा ठरवण्यासाठी सीजेपीच्या आजपासून संभाजीनगरमध्ये मॅरेथॉन बैठका होणार आहेत आणि या बैठकांसाठी कॉकरोच जनता पार्टीची टीम दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये आता दाखल झालेली आहे। आज आणि उद्या 2 दिवस अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी या बैठका पार पडणार आहेत। आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह इतर सहकारी आता संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत आणि तरुणाईच्या या चळवळीला कोणत्या दिशेने पुढे न्यायचं याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सौरव दास यांनी दिली आहे। जो हमारे मीटिंग्स हो रहे हैं, जो सुप्रीम कोर्ट में केस भी चल रहा है, बहुत लोग अपने से भी गए हैं, हम लोग भी उस चीज़ को मॉनिटर कर रहे हैं। भूलेंगे नहीं, जुलाई 20 को जो बर्बरता हुई है वो कोई नहीं भूल रहा है। हम युवाओं के साथ डट के खड़े हैं, डे 1 से खड़े हैं, जुलाई 20 के पहले भी, जुलाई 20 के दिन भी एंड जुलाई 20 के बाद भी। देखिए, वो होता है जब आपको थोड़ा सा उनको अटेंशन से हटाना होता है। जिस चीज़ के लिए ये यूथ एक साथ आया है उनको नहीं अच्छा लग रहा है तो वो एक ना दो एक्सक्यूज़ेस जो हैं वो निकाल के ला रहे हैं, कुछ ना कुछ ढूंढ रहे हैं सबके अगेंस्ट, पर उनको भी पता है कि कुछ कॉन्क्रीट उनके पास है नहीं किसी के अगेंस्ट, तो इसीलिए ये सब चला। तर एकंदरीतच काय नेमकं त्यानिमित्तानं आता छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण आहे, या बैठकांचं स्वरूप नेमकं कसं आहे सगळं जाणून घेऊया। माझे सहकारी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत छत्रपती संभाजीनगरमधून। विशाल, एक तर तरुणाईच्या चळवळीला पुढची दिशा आता थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळणार आहे। सीजेपीचं हे शिष्टमंडळ, त्यांचे सगळे सदस्य आता अभिजित दिपकेंच्या घरी आलेले आहेत आणि त्यामुळे पुढे काय नेमकी रणनीती ठरणार आहे हे लवकरच कळेल। काय काय नेमकं या निमित्तानं आता संभाजीनगरमध्ये वातावरण आहे? जंतर मंतरवर ज्या आंदोलनानं धुमाकूळ उडवून दिला होता त्याच आंदोलकांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपकेच्या घरी बैठक आहे। अभिजित दिपके हा कॉकरोच जनता पार्टीचा अध्यक्ष आहे आणि त्याच्या घरी त्यांनी देशभरातील महत्त्वाच्या त्यांच्या प्रवक्त्यांची, त्यांच्या सदस्यांची बैठक बोलवलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाचं फलित काय यावरही सांगोपांग चर्चा होणार आहे। सोबतच झारखंडमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला सीजेपीनं पाठिंबा दिला आहे, मात्र प्रत्यक्षात त्या आंदोलनात उतरायचं काय याबाबत सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। सोबतच पुढील दशा आणि दिशा ठरवण्यासाठी पुढे काय करायचे, विद्यार्थ्यांचे कुठले कुठले प्रश्न आहे, कुठल्या कुठल्या प्रश्नांसाठी सीजेपी मैदानात उतरू शकतं, या सगळ्यांची चर्चा या ठिकाणी होणार आहे आणि पुढील दिशा ठरवण्याचं निश्चित करण्यात येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे सीजेपीचे काही सदस्य, कार्यकर्ते आता देशभरात फिरणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सुद्धा समजून घेणार आहे। सीजेपीने याआधी स्पष्ट केलेलं आहे की फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हे आमचं अंतिम ध्येय नाहीये, तर आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत, शिक्षण प्रणालीमध्ये ज्या सुधारणांची गरज आहे त्या सगळ्या सुधारणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माघार नाही। प्रसंगी पुन्हा आंदोलन करू, जर विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेतले नाही, त्यांची धरपकड सुरू ठेवली तर पुन्हा आंदोलन करू, असा इशारा अभिजित दिपकेनं दिलाय। आणि या सर्व प्रश्नावर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजितच्या घरी सीजेपीच्या या प्रमुख कार्यकर्त्यांची, सदस्यांची बैठक होईल। 5 आणि 6 म्हणजे आज आणि उद्या ही बैठक होणार आहे आणि त्यानंतर सीजेपीचं पुढील धोरण काय असेल याबाबत 6 तारखेला कॉकरोच जनता पार्टीचे हे सगळे सदस्य आणि अध्यक्ष अभिजित हा पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार आहे। तुर्तास यासाठी आज अभिजितच्या घराबाहेर मोठी गर्दी होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि मोठ्या संख्येनं कॉकरोच जनता पार्टीचे चाहते पाठीराखी येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। ठीक आहे विशाल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।